श्लोक 85. श्रीराम भजा राम विश्राम योगेश्वरांचा, जपू नेमिला नेम गौरी हराचा. स्वयेनी वही तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हांत काळी. श्रीराम. रामनामाविषयी भक्तिभाव धरला पाहिजे. आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी उत्कट प्रेम वाटत असेल तर ती गोष्ट आपल्याला पुन्हा पुन्हा करावीशी वाटते. घरात लहान मूल असेल तर आई आल्या गेलेल्यांच्या सर्वांसमोर त्या मुलाला कविता म्हणायला लावते आणि सतत त्याचं कौतुक करते. गाणं म्हणून दाखव, कविता म्हणून दाखव. तर शिष्य आपल्या गुरुचं कौतुक करतो, त्यात वावगं काही नसतं. अंतःकरणातली उत्कट भक्ती त्याचं ते प्रतीक असतं. बरेच योगी किंवा साधुसंत मनाला शांती लाभावी म्हणून योगाचा आश्रय घेतात. विश्राम म्हणजे विश्रांती. योग साधनेमुळं त्यांच्या मनाला विश्रांती मिळते. अशा योगी मुनींना दूरदृष्टी, भूत भविष्य ज्ञान, दुसऱ्याच्या मनातलं ओळखणं, अन्न पाण्याशिवाय राहणं अशा अनेक छोट्या मोठ्या सिद्धी प्राप्त होतात. पण तरीही ते असमाधानी असतात, कारण त्यांचे काम क्रोध हे विकारही तितकेच उत्कट असतात. राजाच्या दरबारात आलेला योगी आपल्याला व्यवस्थित मान मिळाला नाही म्हणून रागावून गेला अशी वर्णनं आपण वाचतो. योगानं क्लेश, काम, क्रोध मिटून चित्तवृत्ती प्रसन्न व्हाव्यात हे योगाचं ध्येय आहे. पण तिथंपर्यंत कोणी पोचतच नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, योग मार्गानं प्रगती होताना वाटेत सिद्धी भेटतात आणि त्या योगानं तपस्व्यांची बुद्धी भ्रष्ट होते. त्यांच्या अंतःकरणामध्ये खऱ्या भक्तीचा उदय झाला नाही तर त्यांना जीवनात विश्रांती लाभत नाही. त्यासाठी त्यांना ईश्वर भक्तीचा आश्रय घ्यावा लागतो. या अर्थानं समर्थ रामाला योगेश्वरांचा विश्राम म्हणतात. स्वतःच्या स्वास्थ्यासाठी श्री भगवान शंकर नित्यनियमानं रामनामाचा जप करतात. जणू काही त्यांनी ते व्रत घेतलं आहे. विशिष्ट वेळी, विशिष्ट प्रमाणात, विशिष्ट पद्धतीनं नामाचा उच्चार करणं यालाच नेम करणं असं म्हणतात. हा नियम भगवान शंकरांनी स्वीकारलेला आहे. जपू नेमिला नेम या 3 शब्दांनी समर्थ नामसाधनेतलं सातत्य दाखवतात. जेव्हा नामसाधना घडते तेव्हा आपण वरच्या दर्जाचे साधक आहोत, आपल्याला नित्यनियमाची गरज नाही असा अहंकार साधकाच्या मनात येण्याची शक्यता असते. आणि म्हणून समर्थ सुचवतात की शंकरासारखे ज्ञानी देव नित्यनियमानं जप करतात तर सामान्य साधकानं नामस्मरण केलंच पाहिजे. काशी महात्म्य सांगताना असं म्हणतात की काशीमध्ये येऊन जो मनुष्य देहत्याग करतो त्याला स्वतः शंकर येऊन मेलेल्या जीवाला रामनामाचा उपदेश करतात. त्यामुळं तो जीव मुक्त होतो. कित्येक योगी मरणाच्या इच्छेनं काशीस्थानी राहतात असंही ऐकिवात आहे. रामनामाविना आपल्याला कोणीही तारक नाही. हा रामच तुम्हाला अंतकाळी सोडवेल असं समर्थ म्हणतात. आणि यासाठी महाभारतातली एक कथा प्रसिद्ध आहे. महाभारतामध्ये भीष्म म्हणजे राजपुत्र देवव्रत यांचं चरित्र सर्वात मोठं आहे. त्यांनी प्रचंड योग साधला होता. देवव्रत साधारण 18 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचा दुसरा विवाह झाला. त्या नवीन राणीनं अशा अटी घातल्या की जो पुत्र तिच्या पोटी जन्माला येईल तो राजा झाला पाहिजे. देवव्रतानं या गादीचा दास म्हणून काम केलं पाहिजे. पुढं जाऊन माझी मुलं आणि देवव्रताची मुलं यांच्यात भांडण होता कामा नये. हे ऐकल्यावर देवव्रतानं आपल्या सावत्राईला शब्द दिला की तो पुढं जन्मभर अविवाहित राहील आणि त्या गादीची सेवा करेल. आईला दिलेल्या या शब्दाकरता देवव्रतानं ती प्रतिज्ञा आयुष्यभर सांभाळली. त्या मातेचा पुत्र मोठा होईपर्यंत ते राज्य देवव्रतानं म्हणजे भीष्मानी सांभाळलं. पुढं त्याचे पुत्र धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर हे आणि पुढं त्यांचे पुत्र कौरव पांडव मोठे होईपर्यंत भीष्मानी राज्य सांभाळलं. युद्धाच्या प्रसंगी ते कौरवाच्या बाजूनं सेनापती म्हणून उभे राहिले. त्यांना असणारं इच्छा मरणाचं वरदान
शेवटी शाप ठरला. त्यांच्या शरीरामध्ये इतके बाण घुसले की त्यांना बाणाच्या शय्येवर झोपवावं लागलं. पण आपण नेहमी अधर्माची साथ दिली, असत्याच्या पाठीमागं उभे राहिलो, याची खंत त्यांच्या मनाला सतत टोचत होती. केवळ मातेला दिलेल्या शब्दाखातर हे सगळं त्यांना सहन करावं लागलं. आयुष्याच्या शेवटी मात्र त्यांना सात्विक समाधान लाभलं नाही. ती घालमेल, मनाची शांतता श्रीकृष्णाच्या सहवासानं आणि त्याच्या चिंतनानं शांत झाली. श्रीकृष्ण म्हणजे रामाचा पुढचा अवतार. अत्यंत रमवणाऱ्या आणि मनाला आकृष्ट करणाऱ्या या श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन भीष्मांनी प्राण सोडला. यासाठी समर्थ म्हणतात, सव्य अपसव्य या रामनामे, तरले सुटले बहु, अंतकाळी सर्व काळे, सुटिका सकाळी जना. जय जय रघुवीर समर्थ. भजा राम विश्राम योगेश्वरांचा, जपू नेमिला नेम गौरी हराचा. स्वये निववी तापसी चंद्रमौळी, तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी. श्रीराम